हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? ॲक्च्युली हा ब्लॉग संडेला शूट केलेला आहे, जो मी आज फ्रायडेला अपलोड करून राहिलेली आहे. झालं असं की संडेपासनं तिघांचीही तब्येत ठीक नव्हती, त्यामुळे काहीही शूट करण्यात नाही आलं. मग विचार केला की हा जो संडेचा ब्लॉग आहे इथूनच सुरुवात करावी. बाहेर जायचं म्हटलं की शोधेला खूप जास्त घाई असते. सगळ्यात जास्त तोच एक्साइटेड असतो. वेलकम गाईज, माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आज संडे असल्यामुळे दिवस काही प्लॅन नाही आहे, जसाही जाईल तसं आपण बघूया. ॲक्च्युली सुदीपचे मित्र हे प्रियदर्शनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग जे आहे त्या साईडला असतात. त्या एरियात मी कधी फार गेलेली नाही आहे. मला पण एक्साइटमेंट होती जायची, त्यामुळे आम्ही सगळ्यात शॉर्टकट जो रस्ता आहे चिंच सोनेगाव तिकडूनच जाण्याचा विचार केला. म्हणजे कसं आपल्याला ट्रॅफिकसुद्धा थोडंसं अवॉइड करता येईल. संडे संध्याकाळपासूनच आमच्या तब्येती खूप खराब वाटायला लागल्या होत्या तिघांच्या पण. तर सुदीपच्या तब्येतीची सुरुवात ॲक्च्युली दुपारपासूनच त्याला थोडं अस्वस्थ वाटायला लागलं होतं, म्हणून आम्ही मेडिकलमध्ये थांबलो होतो. हा चिंच भवन एरिया आहे, जिथे नेहमी तुम्हाला ट्रॅफिकच भेटेल. पण कमीत कमी सिटीतनं गाडी टाकली असती तर आम्हाला खूप जास्त वेळ लागला असता, म्हणून आम्ही चिंच भवनवरनं गाडी घेतली आणि सोनेगाव मार्गी गेलो आणि त्यांच्या सोसायटीपर्यंत लवकरात लवकर पोचण्याचा प्रयत्न केला, कारण की आम्हाला आमच्याकडनं खूप वेळ झालेला होता. घरी आमच्या पण पाहुणे आल्या असल्यामुळे. रस्ता आणि शौर्याला 15 मिनिटाच्या रस्त्यातच झोप लागून गेली. आज सुदीपच्या मित्रांकडे ॲक्च्युली गणपतीचं जेवण आहे, आपण तिकडेच चाललेलो आहोत. मला नाही माहिती की ब्लॉगिंगसाठी ते लोक कम्फर्टेबल आहे की नाही, तरी पण तिचे काही व्हिडिओज जमले तर मी नक्की शूट करेल. देवाचं नाव आहे. हो काय, छान वाटत आहे ना. वातावरण खूप छान होतं त्या दिवशी आणि त्यांची सोसायटी दुरूनच दिसायला इतकी छान भारी वाटत होती ना, ती खूपच छान. ॲक्च्युली नागपूरमध्ये 7 वर्ष राहून सुद्धा मी हा एरिया कधी बघितलाच नव्हता. छान वाटलं ह्या एरियात जाऊन. फायनली पोचलो. मित्रांनी बोलवलं 12 वाजता आणि आम्हाला पोचता वाजला 1:15. We'll sail across the lights beyond the sky. I'll be with you eternally. अच्छा, एकदम लास्ट का जो Your love, it keeps me high, keeps me high. गेल्याबरोबर भेट झाली सुदीपच्या मित्राच्या मुलीसोबत. ती इतकी गोड होती की खूपच छान. आणि मग बाप्पांचे दर्शन पण झाले. गणपती बाप्पा मोरया. गप्पा गोष्टी झाल्यानंतर मग आम्ही जेवायला घेतलं. स्वयंपाक इतका छान झाला होता ना, खूपच छान. स्पेशली माझी आवडती खीर. खियासोबत माझा टाइम खूप छान गेला. खूपच क्यूट होती ती. आणि छोटी बेबी असून सुद्धा आरतीने इतकं छान घर मेंटेन आणि क्लीन ठेवलं होतं की खूपच छान. थँक्यू आरती, मी फोटो घ्यायला विसरलीच होती.